रित्वी आपण कुठे चाललोय? महाबळेश्वरला. सहलीला 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 जायचं. सामान बघा. हाय, जर तुम्ही महाबळेश्वर चाललेत आमच्यासारखे तर कोणता रूट बेटर आहे? कारमधून ड्रोन उडवण्याची एक निंजा टेक्निक दाखवतो. हा जो आंबेनळी घाट आहे, बाय द वे हा संपूर्ण किल्ला आता हे काहीतरी आहे मित्रांनो. आणि फायनली आजच्या दिवसाची जी मेन हायलाईट आहे, ॲक्च्युली इथला ॲम्बियन्स आहे ना, खरंच खूप भारी आहे. रित्वी गेम रूम, चल 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 चल. सो प्लॅनिंग इज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. 4 दिवस चाललोय आम्ही. सामानाची बजा बघा. हे इथे 3 बॅग्स, म्हणजे त्याच्यात लॅपटॉप आहे. सो हे सगळं कामाचं मटेरियल आहे. इकडे माकडवरती बसलंय कुठे. आणि हे बघा इथे किती सामान आहे. हा इतका सामान कशाला, कशासाठी इतका सामान? शीतल, कशासाठी इतका सामान? आणि या बॅगमध्ये तर किस्सा बघा. आता इतवी हेल्प कर का ओपन करायला. या बॅगमध्ये बघा, म्हणजे शीतलला जेवण कुठे मिळणारच नाही, तिला काहीच खायला नाही मिळणार, याच्यावरच जगायचं. पूर्ण एक बॅग भरून आहे. चला लेट्स गो. माणसं आधी झोपून राहतात आणि मग असे लिफ्टमध्ये रेडी होतात. सामान बघा. किती बॅडमिंटन खेळणार का? या आतमध्ये कोणतरी आले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत महाबळेश्वरला. आणि फक्त शीतल, रित्वी आणि मी नाही आहे, तर शीतलची आत्या, तिचा नवरा, तिचे 2 मुलं, असं आम्ही टोटल, बट्टू नाही आहे ना, असे आम्ही टोटल 7 लोक चाललोय या कारमध्ये. वाटेत आता डिझेल टाकतोय तळोजाच्या आधी. टाकी फुल करायला लावली आहे. ॲक्च्युली 150ची रेंज होती, सो आयडियली लगेच टाकायची तर गरज नव्हती, पण फुल करून घेतो. आणि कदाचित तिकडे कल्याण डोंबिवली साईडला रेट पण थोडासा कमी आहे. हा बाद झाला, 1-1.5 रुपयांनी कमी आहे वाटतं. सो इथे आता टाकी फुल झाली आहे आणि आपली टाकी फुल झाली 2844 वगैरे, 31 लिटर आलं आहे. इथे एक फॉलोअर मिळतात आपल्याला अशा प्रकारे. चला, 2845 रुपयाचा डिझेल. आता बरोबर 10:30 झालेत आणि आपण आलो आहोत एक्झॅक्ट 100 किलोमीटर. आणि जस्ट वाकण क्रॉस केलं आहे. आता वाकणच्या पुढे राईटला जोशीवडेवाले लागते, एक खिंड आहे त्याच्या जस्ट आधी. सो तिथे हॉल्ट घेऊ. नॉनस्टॉप आलो आहे डोंबिवलीवरून. डायरेक्ट 100 किलोमीटर झाले आपले 2 तासात. सो आपले रस्ते इंडिया 50चा ॲव्हरेज, बट ट्रॅफिक वगैरे काही नव्हती. आलो आहे फटाफट. आणि इवन रोड्स एकदम, रस्ते तर मानलेत पण त्यांना काही अडचण असल्यासारखे आहेत ते. आणि इंडियन सिव्हिक सेन्स, कोणीही कसंहीमध्ये जातो, रस्ते ब्लॉक करून राहतात. सो असं करून करून आम्ही आता फायनली पोहोचलो आहे. आणि शीतलला बऱ्याच वेळापासून थांबवलं आहे मी, झोपायचं नाटक करते ती. सो चलो काहीतरी खाऊन घेऊ इथे. हाय, बाय द वे, जर तुम्ही महाबळेश्वर चाललेत आमच्यासारखे तर कोणता रूट बेटर आहे? कोकणामार्गे जा, त्याचे बरेच फायदे आहेत. पहिले तर रस्त्याला ट्रॅफिक कुठेच मिळत नाही, कारण आपण पुण्यामध्ये एकदा शिरलो की आपल्याला ट्रॅफिक मिळते, एक्सप्रेसवेला घाटामध्ये ट्रॅफिक मिळते, ही सगळी ओव्हरकम होते. त्यानंतर टोल वाचतो. मेन म्हणजे आपला गोवा हायवेला अजून कुठल्याही प्रकारचा टोल चालू नाही झाला आहे, सो टोल वाचतो. आणि लकीली आता गोवा हायवे त्यातल्या त्यात सुधारला आहे. अजून चांगला झालेला नाही आहे, पण त्यातल्या त्यात सुधारला आहे. त्यामुळे पोलादपूरपर्यंत तर खूपच सुंदर रस्ता आहे. आपण हाय स्पीडने जाऊ शकतो पोलादपूरपर्यंत. सो तो एक बेनिफिट आहे. आणि एक महत्त्वाचा बेनिफिट तो म्हणजे स्पीड कॅमेरेज नाही आहेत.
म्हणजे आय थिंक असतील, कारण मी असं ऐकलेलं कर्नाळा अभयारण्याच्या जस्ट तिथे अभयारण्याच्या एंडला की कुठेतरी कॅमेरा आहे म्हणून, कारण कोणाला तरी रिलेटिव्हला फाईन आलेला, तो बोलत होता. सो कदाचित तिथे आहे कॅमेरा, बट मी तरी आता तिथून उतरवताना सांभाळून उतरवली आणि चेक करत होतो कुठे कॅमेरा वगैरे आहे का, किंवा पोलिसांची ती गाडी ठेवतात. कारण इंडियामध्ये प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडे जो स्पीड कॅमेरे असतात ते फक्त फाईन उकळण्यासाठी असतात, उताराला मुद्दामून लावतील. अशा ठिकाणी स्पीड कॅमेरे लावायचे असतात जिथे गाडी स्लो करण्याची गरज आहे. आपल्याकडे वेगळाच गेम असतो की जिथे तुम्हाला मोकळा रोड दिसतो आणि तुम्ही गाडी फास्ट चालवू शकता, अशाच ठिकाणी मुद्दाम लावलेले असतात. सो त्या स्कॅममधून वाचता येतं आपल्याला. पुणे रोडनी गेलो तर ते स्पीडच्या टेन्शनमुळे एकदम बघून स्पीड लिमिट बघून एकदम केअरफुली गाडी चालवावी लागते. सो ते ओव्हरकम होतं, त्यामुळे हा रोड आपल्याला बेटर पडतो आणि टाईमही तेवढाच लागतो, अंतर बरंच वाढतं. काय हवंय? मला काही नको, तुम्हाला मागवा. इथे आपल्याबरोबर आहे शीतलची आत्या, तिचा मुलगा आणि तिचे मिस्टर. आणि मेन गोष्ट तुम्हाला माहिती आहे, रित्वी हा तुझा कोण आहे? मामा ना? हाय मामा. हिचा रित्वीचा मामा केवढा आहे बघा. सो नात्याने रित्वीचा मामा लागतो तो, आणि रित्वी एवढा आहे. काय काय मागवले आपण शीतल? वडापाव, साबुदाणा वडा आणि थाली. वडा म्हणजे मी फक्त वडा खाणार आहे, रित्वी 2 वडापाव खाणार आहे. हां रित्वी, मग हे काय करते तुझ्याकडे 2 वडापाव? हाव. खाणं झिरो, उगीचंच हाव. आणि साबुदाणा वडा आणि काय? थालीपीठ. हा जो जोशी वडेवाले प्रकार आहे, याचा सीन काय आहे, सगळीकडे तुम्हाला सेम टेस्ट नाही मिळणार, चांगलं नाही मिळणार. सो या ब्रँडचा वडा चांगला असतो, त्यामुळे आम्ही इथे थांबलो. अदरवाईज तिकडे खोपोलीकडे एक आहे जोशी वडेवाले, एकदम थर्ड क्लास. कन्सिस्टन्सी नाही आहे यांच्या ब्रांचमध्ये, चांगलं आहे. आणि इथे आपलं थालीपीठ आलं आहे, मिरच्या घेऊन आलो. थालीपीठ वर बटर मारलं आहे, त्यामुळे इतकं भारी लागते ना, मस्त. आणि चहा. चलो झालं आहे, आता इथलं निघूयात. पहिलं लोकेशन ॲक्च्युली आजचा आपला स्टे आहे स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्टमध्ये महाबळेश्वरच्या. आणि बेस्ट थिंग आहे त्या रिसॉर्टची किंवा त्या प्रॉपर्टीची ते म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीमध्येच स्ट्रॉबेरीचं शेत आहे. सो जर त्याच्यामध्ये आता स्ट्रॉबेरी लागलेली असेल तर आपल्याला लाईव्ह ते प्लक वगैरे करता येईल. सो बघूया तितके आपण लकी ठरतो आहे का. आणि डायरेक्ट तिथे नाही जाणार आम्ही, आत्ता इथून 3 तास लागतील महाबळेश्वर पोचायला आणि आत्ता 11 वाजलेत. सो वाटेत प्रतापगड लागतं, जे विजिट करायचं की नाही ते आता ठरवतो. सो वाटेत प्रतापगड आहे, मोस्ट प्रोबॅबली आपण प्रतापगड विजिट करू, कारण आज फार काही होणार नाही. 10 वाजले आहेत म्हणजे 11, 12, 1, 2, कारण मध्ये जेवायला थांबू, ज्यामध्ये एक तास तरी वाया जाईल, 1-1.5 तास. त्यामुळे प्रतापगड करून आम्ही आपल्या प्रॉपर्टीला आय थिंक जेवायला पोचू. सो वाटेत आधी महाबळेश्वर मेन सिटी लागेल. सो तिथे महाबळेश्वरमधलं सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम. सो ती आपण खाऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हॉटेलला जाऊ आणि तिथेच डिनर करू आणि दॅट्स इट. आजचा दिवस अशा प्रकारे संपू. बघूया पण अजून काय एक्साइटिंग होईल का, काय होतं आहे. चलो, बट वाटेत आता मी बऱ्याचशा एक्साइटिंग गोष्टी विजिट करण्याचा ट्राय करणार आहे. सो स्टेट येऊन तुम्हाला आता कळेलच हळूहळू. बाई 11 नाही 11:15 झालेत. सो यायला 2 तास आणि इथे 1-1.25 तास वाया गेला. नाही सॉरी, 1.25 तास, जवळजवळ 1 तास वाया गेला. तरी फालतू काय ते मार्च मला. अख्ख्या गोवा हायवेची वाट लावली, पण हा जो इंदापूर ते माणगाव एक सेक्शन आहे, इथेच तो रिअल गोवा हायवेवाला ओजी लुक म्हणजे ओजी फील येतो. या इतक्याशा सेक्शनमध्ये इंदापूर ते माणगावमध्ये. गोवा हायवेजवळ महाडजवळ या ज्या गंधारपळे बुद्धिस्ट केव्ज आहेत त्या नक्की काय आहेत चला बघूया. ड्रोन उडवतो मी. ॲक्च्युली जात नाही आम्ही तिथे कारण ऊन आहे. चला तुम्हाला ड्रोनच्या मदतीने या गंधारपाळे बुद्धिस्ट केव्ज
जे आपल्या गोवा हायवेला महाडच्या बाजूला लागतात त्यांचा ड्रोन व्ह्यू देतो तुम्हाला. कारमधून ड्रोन उडवण्याची एक निंजा टेक्निक दाखवतो. आपल्या कारला सनरूफ आहे आणि आपण ठेवूया याला कारच्या वर. चलो ड्रोन उडूया आता. ड्रोन उडवण्याची ही निंजा टेक्निक कशी आहे दाखव. Point updated. सो आपला ड्रोन इथे वरती आहे. आता तुम्हाला मी कारमध्ये ड्रोन उतरवायची एक निंजा टेक्निक दाखवतो. हा बघा ड्रोन आहे ना इथे वरती आहे आणि थोडा कारच्या पुढे आहे. आता त्याला मी कारच्या एक्झॅक्ट वर आणतो. हे बघा कारच्या वर आणला आणि आता आपण कारवर लँड करूया. त्याला बरोबर सेंटरला घेतो म्हणजे आपल्याला सनरूफ ओपन करून कारमधून बाहेर न पडता ड्रोन उतरवता येईल. आणि अशा प्रकारे आपण ड्रोन सक्सेसफुली लँड केला आहे. आता त्याला घेऊया. सो आता या महाडच्या बौद्धकालीन लेण्यांच्या इथे ड्रोन उडवून झाला आहे. ड्रोन शॉट कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे व्हिडिओ आवडत आहेत का तेही नक्की सांगा. व्हिडिओ ॲक्च्युली शेअर करत जा. काही ना काहीतरी कॉमेंट प्लीज करत जा. तुम्हाला जेही काही आवडेल व्हिडिओमधलं त्याच्या रिलेटेड काही ना काही कॉमेंट प्लीज करत. कारण तुमच्या इंटरॅक्शननेच आम्हाला फायदा होतो. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक तर पहिले करा. प्रत्येक व्हिडिओला कृपया लाईक करत जा. आणि चलो हे येड्याला काय बाबा हे येडं कुठून आणले. येडं सहलीला 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 जायाचं सहलीला. रितबुली रितबुली भाई क्रांती ज्योती बघितला नसेल नक्की बघा. खरंच खूप चांगला मूवी आहे. आत्ता आम्ही आहोत पोलादपूरला. या गोवा हायवेवरून आता आम्ही इकडे महाबळेश्वर साईडला टर्न करतोय. हा जो आंबेनळी घाट आहे पोलादपूरवरून महाबळेश्वरला कनेक्ट करतो. त्याच्यावरून आपल्याला हा वरती प्रतापगड किल्ला दिसतो. वाटेत आता एका व्ह्यू पॉईंटला थांबलो आहे जिथे गाडी अशी बरीच पुढे आणता येते. आणि इथून मागे बघा आणि इथे एक्झॅक्ट माझ्या मागे प्रतापगड किल्ला आहे. हा बघा हा इथे इथे हा प्रतापगड.
हा प्रतापगडचा फाटा. आता आपण महाबळेश्वरकडे न जाता प्रतापगडकडे वळालो आहे. सो बघूया, प्रतापगड एक्सप्लोअर करूया. 1:30 वाजला आहे, आमच्याकडे बराच वेळ आहे आणि कदाचित आम्ही रिटर्नची जर्नी वाया पुणा करू, त्याच्यामुळे ही साईड राहून जाईल. सो वेळ आहे तर जाऊया. फक्त कडकडीत ऊन आहे बाहेर. आता इथे प्रतापगडकडे जाताना इतकी छान झाडी लागली आहे ना, पूर्ण हिरवळमधून चाललो आहे आपण, एकदम डेन्स फॉरेस्ट. ॲक्च्युली हा जो महाबळेश्वर रिजन आहे कम्प्लीट, म्हणजे आपण महाबळेश्वर मंदिराकडे जातो वगैरे, खूप डेन्स फॉरेस्ट लागतं. म्हणजे तुम्ही कधीही या, गरज नाही आहे पावसाळा जस्ट झाला आहे किंवा पावसाळ्याची, कधीही या, 12 महिने तुम्हाला छान हिरवळ भेटेल. ते सहल आली आहे. इथे मागे गाडी पार्क केली आहे एक्झॅक्टली या बुर्जाच्या समोर, आणि लहान मुलांच्या ट्रिप आलेत. इथून पायऱ्या सुरू होतात. ॲक्च्युली या किल्ल्याला फार चालचाल चढचढ असा काही त्रास नाही आहे, सो त्यामुळे तुम्ही हा कन्सिडर करू शकता. म्हणजे बजेट वगैरे आहेत किंवा तुम्हाला फार मेहनत नाही करायची चालण्याची तर. आणि इथे पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. एकंदरीत आता जे चालू आहे राजकारण किंवा जे काही, जे त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांच्या किल्ल्यावर येण्यासाठीचा रस्ताच धड नाही आहे. कसलं काय. या मेन दरवाजातून आता वरती आलो आहे मी, आणि इथे अजून वरती किल्ल्याकडे जायला, आणि इथे हा बुरुज जो आपण कार खाली पार्क केली आहे तिथून जे दिसत होतं ते पहिले ते एक्सप्लोअर करतो आणि ठरवतो वरती जायचं का, कारण या लोकांना इंटरेस्ट असेल तर. बाय द वे हा संपूर्ण किल्ला आता, म्हणजे हा सगळा सेक्शनच प्रतापगडचा तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. काही ना काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे ते जे छान फील आहे तो येत नाही आहे. सगळीकडे हे असं कशाही दगड वगैरे टाकलेत, पण ओव्हरऑल एक चांगलं आहे भाई. हे बघा वरती सूर्य ढगांच्या मागे लपला आहे, त्यामुळे सावली आली, आणि त्यामुळे आणि गारवा तर आहे इथे, एक मंद गारवा छान आहे, त्यामुळे मस्त वाटते. काय शेताल इथे जात आहे पूर्वीच्या काळी, म्हणजे दळण दळण्यासाठी जेव्हा गिरणी नसायचा तेव्हा याचा उपयोग करायचा. मग याच्यात काय दळायचे? पीठ वगैरे तांदळाचं पीठ. अरे हा जात आहे ना, हे इथे हे जे दगड जोडलेत ना, आत्ता आपण सिमेंट वापरतो ना, आधीच्या काळी चुना आणि गूळ याचं मिश्रणाने, हे जे दगडांच्या मध्ये गॅप्स आहेत ना, चुना आणि गूळ त्याच्या मिश्रणाने आधीचं बांधकाम करताना हे दळायला वापरायचे. त्यासाठी इथे असे भले मोठमोठे जातेत, आणि हे तुम्हाला मल्टिपल किल्ल्यांवर असंच सेम बघायला मिळेल. इथे वाटेत असे छान स्ट्रॉबेरी विकायला असतात, आणि जे छोटे पॅकेट आहेत ते 100 रुपयाला 3 देतात आपल्याला. सो बरंचसं रिजनेबल आहे, म्हणजे इथे असलंच पाहिजे. बट तरी आता सरळ भेटूया महाबळेश्वरला. 3 वाजायला आलेत आणि वाटेत एक वेदांत म्हणून हॉटेल लागले, तिथे आता जेवायला मुलं गाडी पार्क केली. आणि या हॉटेलची बेस्ट थिंग, या सिटिंग एरियामध्येच प्लेग्राऊंड आहे, त्यामुळे रिथवीची आणि त्या केयूची मजा झाली आहे. चालव ना, स्वतःच धक्का मारा. एवढी चिडचिडी आहे ना रिथवी. बस मी ढकलतो.
हाय हाय. हे काहीतरी आहे. अच्छा, स्ट्रॉबेरीचं शेत आहे इथे मागे. स्ट्रॉबेरीचं शेत आहे, चला बघायला. हे बघा स्ट्रॉबेरीचं शेत. आणि आजचं जे स्टे आहे त्यांचं पण असं शेत आहे. बघू कसं फील येतोय तिकडे जाऊन. इथे आपला मटण मसाला, चिकन मालवणी, यांनी चिकन मालवणीचं एक चांगलं केलं आहे. ग्रेव्ही प्लस सुका असं दिलं आहे. आणि चलो आता टेस्ट करून बघूया. चांगली आहे ग्रेव्हीची टेस्ट. चला मस्त जेवण करून झालं आहे. एक भारी होतं. रँडम हॉटेलमध्ये थांबलो, पण ॲक्च्युली मी थांबल्यावर इथे 3 हॉटेल आहेत लागून लागून. याच्या सर्वात रेटिंग चांगल्या होत्या. याच हॉटेलला या. इथे खेळायला पण आहे मुलांसाठी. रेल्वेचा स्वार्थ. लहान मुलांना खेळायला आहे त्यामुळे तुम्ही इथेच या. सो जेवण मस्त होतं. ॲक्च्युली कसं आहे ना, मला पीस एक वेळ नसतील तरी चालतं, पण ग्रेव्ही जी टेस्ट आहे ती भारी पाहिजे आणि ती इथे होती. पीसेस थोडं कमी होते बट ठीक आहे, म्हणजे चालतं. बट ग्रेव्ही एक नंबर होत्या सगळ्या. सो मस्त. आणि आता चला महाबळेश्वरात भेटूया. तिकडे आपण पहिले गेल्या गेल्या खाणार आहोत स्ट्रॉबेरी क्रीम, कारण मला ते इतकं आवडतं स्ट्रॉबेरी क्रीम. पहिले आपण, कारण आपला जो हॉटेल आहे ना तो म्हणजे आता आम्ही प्रतापगडला आहे. सो म्हणजे प्रतापगडच्या थोडं पुढे, तर इथपासून पहिले महाबळेश्वर सिटी लागते आणि त्याच्यानंतर आपलं जे आजचं स्टे लोकेशन आहे स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्ट ते त्याच्या पुढे. त्यामुळे पहिलं मेन मार्केटमध्ये जाऊ. इथे आता तू बघितलंस ना तशा. सो चलो. मम्मी तर खुश आहे. जरा क्रॅक आहे जरा, असं समजून घे. वेडी आहेस. चलो लेट्स गो. शिवाजी महाराजांनी त्या महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. तुझा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत इथे समोर महाबळेश्वर बस स्टॉप. इथे कार पार्क केली आहे आणि आता महाबळेश्वर सिटी एक्सप्लोअर करूया आपण. इथे ॲक्च्युली सगळ्यात भारी म्हणजे सगळ्यात भारी स्ट्रॉबेरी जिकडे मिळते, स्ट्रॉबेरी क्रीम जिकडे मिळते, आधी आपण तिथे जाणार आहे. मग एक बेकरी आहे, तिथला बनाना केक समथिंग खूपच भारी असतो. खूप जुनी विंटेज बेकरी आहे, तिथे जाणार. आणि एक चणेवाला शॉप आहे, सो तिकडे चण्यावाले आयटम बट खूपच भारी. सो ते आपण 3 गोष्टी आत्ता इथे विजिट करणार आहे. आणि बाकी काय, हे शॉपिंग स्ट्रीट आहे, सो यांची चालू आहे काही ना काहीतरी टाईमपास शॉपिंग. आणि अशा प्रकारे रित्वीने कापलेला आहे. 100 रुपयाची फोडणी मिळाली आपल्याला. लाल मुळा, गाजर, काहीतरी वेगळेच होते, मस्त छोटे छोटे, म्हणून शीतल गेली बघायला. हे कसं आहे, बरं आहे ना, संध्याकाळी एवढी गर्दी असते 6-7च्या आसपास. मस्त टायमाला आलो आहे, गर्दी नाही, काही नाही, कोणी नाही. म्हणजे मी इतक्या वेळा महाबळेश्वरला आलो आहे, पण हा जो मार्केटवाला रोड आहे, म्हणजे इकडून जो मेन मार्केटचा रोड येतो आहे, तर इथे पुढे मला मंदिर वगैरे दिसतं आहे. सो या रोडने मी कधी पुढे गेलोच नाही आहे. हा जाऊन पुढे तापोळा रोडला कनेक्ट होतो आणि तिथेच ते चण्याचं जे फेमस आहे इथलं, खूप जुनं आणि फेमस, सो ते तिथे आहे. कधी गेलो नाही आहे कारण नेहमी गर्दी असायची खूप. आणि आता मोकळे, त्यामुळे या रोडच्या एंडपर्यंत जाऊ, जिथून तापोळा रोड सुरू होतो तिथपर्यंत. आणि मग रिटर्न येता येता आपण त्या मागे स्ट्रॉबेरीवाल्यांकडे स्ट्रॉबेरी खाऊ आणि आपल्या प्रॉपर्टीकडे जाऊ.
सो आजचा दिवस आपण इथेच एंड करू. ॲक्च्युली मला लवकर दिवस संपवावा लागतो कारण व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असतात. सो समजून घ्या तुम्ही. आम्हाला काय फिरताना नुसतं लेजर नसतो बाई, फुल कष्ट असतात. जाऊन जे आत्ता एडिटिंगला बसणार ते रात्री 12, 1, 2 किती वाजतात. सो चलो आपलं एक्सप्लोरेशन चालू आहे. इथे मागे एल्सीज डेअरी अँड बेकरी आहे. सो इथेच ते बनाना केक वगैरे खायला आलेलो. त्यांचे बेकरी प्रोडक्ट्स खूप भारी आहेत त्यासाठी, बट बंद आहे. पण आजूबाजूला चौकशी केली, ते म्हणाले की 1 तासात ओपन होईल. आणि आपण इथे आता फायनल, माझ्या मागे तापोळा रोड आहे. सो तिथे ते चण्याचं फेमस आहे. तिथे जाऊन यांना काय घ्यायचं असेल तर हे घेतील आणि काहीतरी तिथली एक डिश फेमस आहे. सो ती खाऊन बघूया आणि रिटर्न निघूया त्या साईडला. सो फायनली आत्ता आपण पोचलो आहे. दिस इज दी OG चनावाला, मामा चनावाला. आत्ता गर्दी बघा, सगळे रिकामे होते, इथे गर्दी बघा. यांनी प्लेन चणे घेतलेत कारण सगळे फ्लेवर ट्राय करून बघितले, कुठलाही आवडला नाही. मी फक्त ते लिंबूवालं ट्राय करून बघितलं कारण मी ऐकलेलं लिंबूवालं भारी आहे, पण मजा नाही आली मला पण. सो यांना पण मजा नाही आली, मला पण नाही आली. चला आपण पुढे, भारी एक आहे. त्यामुळे चलो आता ती बेकरी उघडली आहे का बघूया. उघडली असेल तर बनाना केक खाऊ आणि स्ट्रॉबेरी क्रीमवर मस्त ताव मारू आणि जाऊया पुढे. बघा माझी स्ट्रॉबेरी बॅग. स्ट्रॉबेरी बॅग रिद्वीची. हे घे, खा. पण हे असे जे काइंड ऑफ मॉल रोड्स असतात, काय माहिती, एक वेगळीच वाईब येते. खूप भारी वाटतं. म्हणजे शिमला, मनाली हे झालं, महाबळेश्वरचं हिल स्टेशनचे मॉल रोड्स मस्त फील येतं. इथे मेन मार्केटमध्ये हे छान हनुमानाचं मंदिर आहे इथे, आणि खरंच खूप छान मंदिर आहे हे. मित्रांनो, आणि फायनली आजच्या दिवसाची जी मेन हायलाईट आहे, म्हणजे माझ्यासाठीची तरी मेन हायलाईट, ते म्हणजे त्या स्ट्रॉबेरी डेनमध्ये स्ट्रॉबेरी क्रीम खाणं. आणि आपण फायनली पोचलो आहे. पहिले 3 मागवले आहेत स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आणि जर यांनी संपवल्या मग अजून घेऊया आपण. अशा प्रकारे आता आपलं खाऊन झालं आहे. ॲक्च्युली इथली स्पेशालिटी काय, म्हणजे या डेन स्ट्रॉबेरीलाच का आलो मी या मार्केटमधल्या. इथे बरेच आहेत. हां मी पॉपेट घेतला. बरं, त्याचं एकच रिझन आहे, यांच्याकडे जी क्रीम असते ती डेअरीवाली फ्रेश क्रीम असते, ना की बाकी ठिकाणी तुम्हाला जी केकवर क्रीम टाकतो ना ती टाकून देतात. म्हणजे आईस्क्रीम प्लस ती केकवाली क्रीम. सो हे लोक फ्रेश क्रीम वापरतात, त्याच्यामुळे जी टेस्ट आहे ती अजून एन्हान्स होते. म्हणजे प्युरिटी मिळते तुम्हाला. आणि यांच्या स्ट्रॉबेरी वगैरे पण चांगल्या होत्या, म्हणजे एकदम आंबट वगैरे. मे बी थोडंसं तरी चॉईस करून हे, थोडंसं तरी क्वालिटी बघून हे ते सर्व करत असावे. त्यामुळे तरी एकदम मस्त भारी. आणि यांच्या रेटिंग्स वगैरे पण मजबूत आहेत, त्यामुळे खूपच भारी होतं. आणि फुल हेवी, पोट वगैरे फार भरलं आहे. आणि आता चला डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीकडे निघूया, जे आहे स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्ट. स्ट्रॉबेरी खायची.
घरालाच मी खाऊन टाकेन मोठी स्ट्रॉबेरी असं करते. मजा येईल. इथे मस्त हा भाई मसाला दूध विकतोय. इथे थंडीमध्ये खूप गरज आहे. संध्याकाळी आलो असतो तर नक्की प्यायलो असतो. आता जस्ट स्ट्रॉबेरी क्रीम खाल्ली आहे, फुल पॅक झालो आहे, पण मस्त विकतोय एक्झॅक्ट मार्केटच्या बाजूला. म्हणजे हा कसला पुतळा इथे काय, हे कसला पुतळा आहे इथे, काय चौक, पूनम चौक, जो मेन पूनम चौक आहे त्याच्या बॅक साईडलाच आहे. कार पार्किंग आहे त्याच्यामध्ये. कुल्हड़मध्ये मस्त देतोय गरम गरम मसाला दूध या होली क्रॉस चर्चच्या एक्झॅक्ट समोर. वाटेत चर्च लागलेला, त्यामुळे चर्चमध्ये गेलेलो. रिथ्वी फर्स्ट टाइम गेलेली. रिथ्वीला बोललो शांत राहा, ते लोक इथे शांत असतात. तसे रिथ्वीचे बरेच प्रश्न होते. तिने कधी असा एक्सपिरियन्स केला नव्हता ना, तिला कळत नव्हतं नक्की कुठे घेऊन आलो आहे. आणि तिला पहिले बोललो शांत राहा, मग फोटो काढायला उभं केलं. त्यामुळे तिला एकदम विचित्र वाटत होतं, बट तिला तो पण एक्सपिरियन्स दिला. महाबळेश्वर मेन सिटीपासून आपलं हॉटेल आहे जवळजवळ अर्ध्या तासावर, 8 किलोमीटरवर आहे. 20 मिनिटात पोहोचून जाऊ. आणि फायनली आता आपण पोहोचलोय स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्टला. आणि गाडी पार्क करूया. मस्त पृथ्वी हा? कशी आहे प्रॉपर्टी? खूप छान. सगळ्या प्रॉपर्टी पेक्षा एवढी छान, एक नंबर. तुझी कंबर है चार. आणि आता आपली चेक इन प्रोसेस चालू होईल. हे गेलेत प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. खूप म्हणजे एक छान स्विमिंग पूल आहे इथे आणि मस्त म्हणजे वाईब तरी छान केली यांनी. आणि ॲक्च्युली हे जरा अजून डोंगराच्या म्हणजे थोडं जंगलामध्ये, त्यामुळे गारवा वगैरे बराच वाढला. छान फुलं वगैरे लावली आहे. छोटंसं आहे पण छान गार्डनिंग वगैरे मस्त केलं आहे. आणि हां, पूलचं पाणी खूपच क्लीन आहे. आणि या प्रॉपर्टीची मेन हायलाईट मी तुम्हाला म्हटलंच, हा पूल नाही तर हे स्ट्रॉबेरी गार्डन माझ्या मागे असलेलं. वेलकम ड्रिंक आलं आपलं. चेअर्स. जस्ट छान असा सनसेट झाला आहे. शीतल इथे बसली आहे आणि माझा जस्ट ड्रोन उडवून झाला आहे. या प्रॉपर्टीचे ड्रोन शॉट कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप मेहनत लागते. प्लीज लाईक करत जा, कॉमेंट करत जा. इंटरॅक्शन खूप गरजेचं आहे. हो जा ना, सेफ आहे तिकडे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काळजी घ्या. बघा आता मागे लाईट लावली, किती भारी वाटेल, किती भारी. ॲक्च्युली इथला ॲम्बियन्स आहे ना खरंच खूप भारी आहे. म्हणजे मस्त. पूल छोटा आहे ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, काही एकदम क्लीन आहे आणि सफिशियंट आहे एकदम. म्हणजे बराच छोटा वगैरे नाही आहे, एकदम सफिशियंट आहे. त्यामुळे खूप खूप भारी वाटते, मस्त. आणि इथे स्ट्रॉबेरीचं आता आम्ही यांचीच आहे, त्यामुळे आता आम्ही उद्या मोस्ट प्रोबेबली, आता अंधार झाला आहे सो त्याच्यामध्ये पण जाऊ आणि तुम्हाला तो पण एक्सपिरियन्स दाखवू आमच्याबरोबरचा, की स्ट्रॉबेरी डायरेक्ट शेतातून प्लग करून काढून खाण्याचा एक्सपिरियन्स. आणि ॲज युजल म्हणजे म्हटलंच तुम्हाला, शीतल चिल मारते आणि रिथवी आणि केयू मस्त फिरतायत, बॅडमिंटन खेळतायत, रिलॅक्स चालू आहे त्यांचा. मस्त. शीतल कशी वाटली प्रॉपर्टी? वॉटरफॉल, तुला बोललो ना धबधब्याखाली टाकतो तुला.
वॉटरफॉल टाकू का पाण्यात तुला? थंडी आहे. हे डरपूक आहे, हे आपला माल डरपूक आहे. तो डेंजर आहे, तो छोटा वेड्यावर काय उड्या बिड्या मारतो बोलतात पाण्यामध्ये, ते लक्ष ठेव नाही तर जाईल उडी बिडी मारेल म्हणून. सो आता थोडं माहोल अजून तयार झाला इथला. ॲक्च्युली कसं आहे ना, असं मल्टिपल प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या जाऊन राहणं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन खूप खूप भारी वाटतं. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स मिळतात, वेगवेगळा फील मिळतो. त्यामुळे तुम्ही पण असं ट्राय करत जा, वेगवेगळ्या प्रॉपर्टीत जाणं मल्टिपल. खूप खूप छान वाईब आहे, खूप भारी वाटते, मस्त. आता जस्ट आपलं वेलकम ड्रिंक वगैरे पिऊन झालं आहे आणि आता चहा वगैरे घेऊ. म्हणजे शीतलची आत्या वगैरे वरती फ्रेश व्हायला गेलेत रूममध्ये. रूम टूर देतोच तुम्हाला मी, म्हटलं आता थोडी सनलाईट आहे तोपर्यंत छान आपण हे सगळं बघूया, एन्जॉय करूया. सनसेट बघितला, ड्रोन उडवला आणि मस्त छान लाईट पडली, एकदम मस्त. भावांनो आपली चहा आली आहे, चला चला चला. हा समोर इथे आपला स्विमिंग पूल वगैरे, रेस्टॉरंट वगैरे आणि यांची रूम बघा किती भारी आहे. इथे सिंगल आणि इकडे डबल बेड आणि बाथरूम विथ ग्लास, आणि तो पण खूपच नीट अँड क्लीन आहे. आणि ही यांची सिंगल बेडवाली रूम, म्हणजे 2 लोक झोपू शकतात, पण सिंगल बेडवाली रूम. वरची रूम बघायला आलेलो मी, ही वरती रूम आहे आणि आत्ता जी मी दाखवली ती खालची रूम. ॲक्च्युली मी माझ्या रूममध्ये गेलोच नाही आहे, शीतल आणि हे गेलेले. मी म्हटलं जर आम्हाला हॉटेल वगैरे दाखवा, एक्सप्लोरेशन चालू आहे हॉटेलचं. जस्ट सनसेट झालं आहे त्यामुळे कसली छान लाईट पडली आहे. आणि इथे पूल वगैरे. ॲक्च्युली यांनी एक छान टच दिला आहे, म्हणजे तुम्हाला वर्क फ्रॉम होम असेल तर डायरेक्ट इथे लॅन पॉईंट दिला आहे. म्हणजे इथे डायरेक्ट केबल लावून आपल्या लॅपटॉपच्या लॅनला लावून तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. इथे यांची ही स्वीट रूम आहे. तुम्हाला खरंच सांगतो, माझ्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे, म्हणून मला म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं, म्हणून म्हटलं जरा दाखवा. सो एक्सप्लोरेशन चालू आहे. स्वीट रूम आहे, खूपच भारी. आणि सिन्स यांची नवीन प्रॉपर्टी आहे, इथे जकुझीचं काम चालू आहे, अजून झालं नाही आहे, पण इथे जकुझी आणि इथे बाथरूम. आता या स्वीट रूमच्या बाल्कनीत आलो आहे आणि इथे बघा मस्त पूल आहे खाली. तिकडे रिथवी वगैरे खेळते, शीतल वगैरे चिल मारते, फुल भारी. रिथवी गेम रूम, चल 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 चल. ॲक्च्युली यांच्याकडे गेम रूम पण आहे, माहीत नव्हतं, त्यामुळे आता रिथवीला जास्त एक्साइटमेंट. चल रिथवी बघूया गेम रूम कशी आहे. थोडी डेव्हलपमेंटमध्ये. हां इथे चेस आहे. मामा कशी वाटते प्रॉपर्टी? कसं एकदम तू बोल ना, तू सांग कसं वाटलं तुला? अरे बोल बोल बोल, कसली लाजते बोल. आम्ही खूप दिवस येणार होतो, पण आता फर्स्ट टाइम आलो, पण आम्हाला खूप चांगला अनुभव आला आणि खूप एन्जॉय करतोय. थंडी खूप आहे, खूपच जास्त थंडी आहे. बॉनफायर आहे रिथवीचं, त्या दिवशी राहिलं ना बॉनफायर. बॉनफायरचं पण मस्त वाईब, खूप छान. ॲक्च्युली लास्ट ज्या प्रॉपर्टीत गेलेलो, लेट झालेलं, आम्ही झोपायला गेलो, बॉनफायरमुळे रडत होती रिथवी आणि आज फायनली आहे इथे. तिला काय माहिती मजा येते तिला. सो तिला तो एक्सपिरियन्स हवा होता आणि आता तिला आज रात्री मिळेल तो. बाकी कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे छान, एकदम मस्त. बरेच वर्षाले आलो नव्हतो, बऱ्याच वर्षांनी आलो महाबळेश्वरला. सुंदर आहे, प्रॉपर्टी सुंदर आहे, थोडं लांब आहे पण सुंदर आहे. ॲक्च्युली तुम्हाला महाबळेश्वरचा किस्सा माहीत असेल, पण म्हणजे माझं तरी रिकमेंडेशन आहे, कारण मी 10-15 वेळा काय जास्त चालू असेल. सो महाबळेश्वरला तुम्ही येताय तर मेन सिटीमध्ये राहू नका. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या कुठेतरी सिटीतच राहत असणार ना, त्या गर्दीतून तुम्ही नेचरमध्ये येत आहे. सो असं काहीतरी. आता उद्याची माझी परवाची प्रॉपर्टी अशा युनिकच आहेत. मला असंच आवडतं स्टे. हे मेन रोडपासून फार आतमध्ये नाही आहे, लिटरली 3 ते 4 मिनटं कारला लागली, 1-1.5 किलोमीटर आत असेल. सो मेन रोड जो आपला आहे पाचगणीवरून महाबळेश्वरचा, त्या रोडला आहे. आणि महाबळेश्वरपासून तुम्हाला मी दाखवलंच की 20-22 मिनटं मॅपने दाखवलेली आणि 6 किलोमीटर वगैरे होतं. आणि वेण्णा लेकपासून
एक 5-10 मिनटावरच आहे, फार लांब नाही आहे वेण्णा लेकपासून. बट अशा प्रॉपर्टी खूप भारी म्हणजे फील येतं, खूप भारी. त्यामुळे अशा ज्या सेक्ल्युडेड प्रॉपर्टीज असतात, अशा ज्या छान, म्हणजे तुम्ही विचार करा ना, सनसेट किती भारी होता, किती भारी. इथे मस्त मागे म्हणजे ही दरी आहे खाली, ते खाली दरी आहे, तिथे मागे डोंगर आहे, त्याच्या मागे सनसेट झाला. अल्टिमेट फील मस्त. मी आल्यापासून रूममध्ये फ्रेश व्हायला पण नाही गेलो, यांची प्रॉपर्टीज फिरतो वगैरे, कारण एक्सप्लोअर करायला मजा येते. मला खूप आवडते हे असं सगळं. तो चालू. आणि आमचा रेस्टॉरंट आहे. आता ॲक्च्युली मी जेवणाची ऑर्डर देतो आहे. सो प्लॅन असा झाला आहे की आम्ही जे स्टार्टर आहे ते तिकडे खाऊ ओपनमध्ये, जेवण इथे करू, कारण यांना थंडी वाजणार. आणि नंतर कॅम्पफायर तिथे आम्ही गप्पा वगैरे मारू बसून. ॲक्च्युली मी काम करणार, हे लोक गप्पा मारतील. सो मेन्यू कार्ड चेक करतो आता, देऊया ऑर्डर. इथे मी काम करतो आहे आणि आता इथे मस्त सूप आला आहे आणि हे सूपची मजा घेतील. थोडीशी क्वांटिटी, थंडीमध्ये गरमीचा एहसास. बघा मी -5 वाला जॅकेट घातला, ॲक्च्युली हाच आहे माझ्याकडे, त्यामुळे बर्फाचा जॅकेट घालून बसलो मस्त इथे. पण भारी वाटतं, भारी मस्त. थोडी ऑर्डर देताना गडबड झाली, 6 क्वांटिटी आली आहे. सो अजून मागवलं आहे सूप. सो प्लॅनिंग इज पहिले सूप पिऊया, मग स्टार्टर खाऊया आणि मग फायनली डिनर आतमध्ये करू रूममध्ये, कारण डिनर करेपर्यंत खूपच थंडी वाढेल, नाही झेपणार म्हणून. तू ते दादाला दे, नाही तर तू दे, थंड होतं. हे हा घे मी नंतर. आणि इथे कॅम्पफायरची मजा घेताना शेकोटी खाली मस्त थंडीमध्ये यांची मजा चालू आहे. आणि मी इथे बाबा काम करत बसलो आहे. इथे काम चालू आहे माझं. इथे आता आपली बिर्याणी आली आहे आणि सर्व करतायत मस्त. तर छान गाजरचा हलवा आला गरम गरम. आता खाऊया आपण सगळे. भाई इथे ओव्हरऑल आपलं पॅकअप झालं आहे, हे एडिट नाही झालं आहे अजून, चालू आहे. आता शीतल बोलते रूममध्ये जाऊन कर. तिला म्हटलं ज्या रूममध्ये येतो मी त्या बसून मस्त करतो, स्वतः रूममध्ये बसून एडिट करावं लागेल. आणि चला आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. कसा वाटला तुम्हाला? जरा जास्तच मोठा झाला आहे व्हिडिओ हा, बट कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.